तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर जस्ट आम्ही कोपरगावला उतरलेलो आहे. आणखी आता आम्ही जाणार आहोत शिर्डीसाठी. ऑटो वगैरे करतो आता इथून. चला निघूया लवकर शिर्डीला. A few moments later. लवकर निघते बा. तर गाईस फायनली आपण पोहोचलो आहे शिर्डीला. तर गाईस कपडे चेंज करून झाले, आंघोळ पण झाली. बघा कसं दिसतो. तर आम्ही बस निघणारच आहोत आता थोड्या वेळात. इकडे बॅग्स वगैरे काढून टाकले आम्ही. आणखी आता लॉकर मध्ये ठेवणार आहे सगळे बॅग्स. लवकरच निघूया. शिर्डी एक खूप मोठं धार्मिक स्थळ आहे, म्हणून इथे भक्तांची खूप जास्त गर्दी राहते. आणि इथे काही ऑफ सीझन आणि पीक सीझन असं काही राहत नाही. फक्त इतकं आहे की अगर तुम्ही वीकच्या मधात येत असाल तर जास्त गर्दी नाही मिळेल, आणि वीकेंडला अगर तुम्ही याल तर खूप जास्त गर्दी मिळेल इथे. आणि मंदिर सकाळी 4:30ला उघडते आणि रात्री 10 वाजता बंद होतो. आम्ही दर्शनाला 11ला गेलो होतो सकाळी, आणि खूप जास्त गर्दी असल्यामुळे आणि इव्हिनिंगची ट्रेन असल्यामुळे आम्ही मुख दर्शन घेतले. आणि इथे मोबाईल्स वगैरे काही अलाउड नाही आहे, तर तुम्ही गेट नंबर 3 या 4 वर जमा करू शकतात मोबाईल्स. मंदिरच्या प्रिमायसेस मध्ये दक्षिणमुखी हनुमानचे मंदिर आहे, आणि द्वारकामाई मध्ये साईबाबाने जडवलेली धुनी ती आज पण जडत आहे, आणि तुम्ही तिथे बघू पण शकता. दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्व प्रसादालयामध्ये प्रसाद खायला आलो. तर इथे प्रसाद खातपर्यंत आम्हाला 3 वाजून गेले होते, आणि आमची ट्रेन होती कोपरगाव टू मनमाड. तर आम्ही शिर्डीवरून सीधा कोपरगावकडे निघालो. कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. May I have your attention please? 15025 पुणे अमरावती एक्सप्रेस is arriving shortly on platform number 5. तर गाईज आमचं जेवण पण झालं आहे, आणखी आमची सेवाग्राम एक्सप्रेस लवकरच येणार आहे. तर ते बघून आम्ही जाणार आहोत नागपूरला. खूप थकलेलो आहे, आणखी आरामची खूप जास्त गरज आहे. आणखी आज शिर्डीमध्ये दर्शन इतके चांगले झाले नाही.
खूप दर्शन करावं लागले आम्हाला, कारण खूप जास्त गर्दी होती. असं म्हणू शकता की अतोनात गर्दी आहे. तर ठीक आहे, तरी पण खूप मजा आली. तर ह्या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्यापर्यंत बाय बाय.